हॅलो. आधीच्या काही व्हिडिओमध्ये आपण अलैंगिक प्रजननाचे हे 4 प्रकार पाहिले. विभाजन किंवा फिजन, मुकुलायन किंवा बडिंग, खंडीभवन किंवा फ्रॅगमेंटेशन आणि बीजाणू निर्मिती किंवा स्पोर फॉर्मेशन. चला तर या व्हिडिओमध्ये आपण शाकीय प्रजनन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन शिकूया. तर हे शाकीय प्रजनन काय आहे? हा वनस्पतींमध्ये होणारा एक अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. जेव्हा वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन होतं तेव्हा आपण त्याला शाकीय प्रजनन म्हणतो. हे नेमकं काय आहे? चला तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही सामान्यतः नवीन झाडे कशी वाढवता? तुम्ही म्हणाल की आम्ही बिया घेतो, त्या जमिनीत पेरतो, मग त्याला पुरेसं पाणी देतो, त्यांना पोषक तत्व आहेत की नाही हे बघतो आणि मग पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर त्यापासून एक नवीन रोप वाढायला लागतं. बरोबर आहे. आता हे खूप चांगलं आहे जर ही वनस्पती सहजपणे योग्य बिया तयार करू शकत असेल तर, म्हणजेच ज्या बिया फलनक्षम आहे. पण जर असं नसेल तर, उदाहरणार्थ गुलाबाचं झाड बिया तयार करू शकतं, पण त्यातल्या सगळ्या बिया काम करतीलच असं नाही. त्यापैकी काही बिया पेरल्या तर नवीन रोपात वाढू शकणार नाही. आणि इतर बाबतीत जसं की केळीच्या बाबतीत बिया इतक्या लहान असतात की जेव्हा तुम्ही ते केळ खाता तेव्हा बिया सुद्धा खाल्ल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये बियांच्या मदतीने प्रजननाची शक्यता खूप कमी आहे. मग ही झाडं आपण सहजपणे कशी वाढवू शकतो? तर बियांचा वापर न करता प्रजनन करण्याची एक पद्धत आहे, तीच आहे शाकीय प्रजनन. म्हणजेच शाकीय प्रजनन असं प्रजनन आहे ज्यामध्ये बियांचा उपयोग होत नाही. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काम कसं करतं? चला तर यासाठी आपण एक उदाहरण बघूया. आपण गुलाबाच्या झाडाचं उदाहरण घेऊया. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की गुलाबाच्या बिया जर फलनक्षम नसतील, म्हणजेच त्या पेरल्यावर ते नवीन गुलाबाचं रोप बनेल याची काही हमी नाही. म्हणूनच तुम्हाला माहितीये तुम्ही काय करू शकता. समजा हे गुलाबाचं रोप खूप जुनं झालं आहे आणि ते मरण्याच्या अवस्थेत आहे. तुम्ही याच्या खोडाचा कलम घेऊन तेच पेरू शकता. अशाच प्रकारे तुम्ही खोडाचं दुसरं कलम घेतलं आणि पेरलं. आणि मग जर याला तुम्ही पुरेसं पाणी, पुरेसे पोषक तत्व आणि सूर्यप्रकाश दिला तर तुम्हाला दिसेल की हे नवीन गुलाबाच्या रोपामध्ये वाढलेलं आहे, तेही बियांच्या मदतीशिवाय. म्हणजेच आपण बियांच्या उपयोगाशिवाय प्रजनन केलं. बरोबर. आता या उदाहरणामध्ये आपण खोडाचा कलम घेतलं, पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मुळाचा सुद्धा कलम घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पानं पण घेऊ शकता. मुळात तुम्ही झाडाचा कोणताही शाकीय भाग, म्हणजेच खोड, मूळ आणि पानं जे मिळून झाडाचे शाकीय भाग म्हणून ओळखले जातात ते घेऊ शकता. आणि हे शाकीय भाग घेतले आणि ते पेरले तर तुम्ही त्यातून नवीन रोप तयार करू शकता. म्हणूनच याला शाकीय प्रजनन म्हणतात. याच्या उलट फुलं आणि फळं हे वनस्पतीचे लैंगिक अवयव आहेत आणि म्हणूनच जेव्हा प्रजननात त्यांचा वापर होतो तेव्हा आपण त्याला लैंगिक प्रजनन किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. तर आता आपण असं लिहू शकतो का की याला शाकीय प्रजनन का म्हणतात? कारण आपण शाकीय भागांचा किंवा शाकीय अवयवांचा उपयोग करतो आहे. झाडाचे शाकीय अवयव कोणते आहेत? तर खोड किंवा स्टेम, मूळ किंवा रूट आणि पान किंवा लीव्स. आणि हे आपण नवीन रोपाच्या प्रजननासाठी किंवा प्रोपोगेशनसाठी वापरतो. आता जर आपण पानाबद्दल बोलत आहोत तर या शाकीय प्रजननाचे एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे जे आपल्याला पानफुटी किंवा ब्रायोफायलम नावाच्या वनस्पतीमध्ये दिसतं. ही खरंच त्या वनस्पतीची पानं आहेत, पण ही थोडीशी वेगळी आहेत. कारण जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला टोकापासून काही लहान कोंब वाढताना दिसतील आणि हेच ते कोंब आहेत जे स्वतः लहान रोपांमध्ये वाढू शकतात, ज्याला आपण प्लांटलेट्स म्हणतो. त्यांना त्यांची स्वतःची पानं आणि स्वतःची मुळं आहेत जी आपल्याला इथे दिसत नाही आहेत. पण हे जसे जसे मोठे होतात तसं तसं हे पूर्ण पान जड होतं आणि शेवटी ते जमिनीवर पडतं. नंतर
हा प्रत्येक कोंब नवीन पर्णफुटीमध्ये वाढू शकतो. मजेशीर आहे की नाही? हे शाकीय प्रजननाचे एक सुंदर उदाहरण आहे आणि हे तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवावं लागेल. आता एवढं सगळं शिकल्यानंतर आपण या शाकीय प्रजननाचे काही फायदे लिहू शकतो का बघूया. विचार करा बरं, याचे फायदे काय असतील. तर पहिला फायदा असा आहे, ज्याबद्दल आपण आधीच बोललो आहे, की हे अशा वनस्पतींच्या प्रजननामध्ये मदत करते ज्या फलनक्षम बिया तयार करू शकत नाही. चला तर आपण हे लिहूया. ज्या वनस्पती फलनक्षम बिया तयार करू शकत नाही त्यांचे प्रजनन होऊ शकते. आता दुसरा फायदा काय असेल बरं? यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हे वनस्पतींसाठी प्रजननाचे आवडते तंत्र नसलं तरीही तुम्ही कोणत्याही वनस्पतीसाठी शाकीय प्रजनन करू शकता, जरीही ती वनस्पती सहजपणे फलनक्षम बिया तयार करू शकत असेल तरीही तुम्ही त्याचं शाकीय प्रजनन करू शकता. तर बिया वापरण्यापेक्षा याचा फायदा काय आहे? तुम्हाला काय वाटतं? तर हे अलैंगिक प्रजनन आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर अलैंगिक प्रजननामध्ये संतती ही जनकाची हुबेहूब प्रतिकृती किंवा क्लोन असते, कारण फक्त जनकाच्याच डीएनएची प्रतिकृती बनते आहे. याचाच अर्थ की तुम्हाला जनकामध्ये एखादा विशिष्ट गुणधर्म किंवा ट्रेट आवडत असेल तर तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की सगळ्या संततींमध्ये तो विशिष्ट गुणधर्म येतो आहे. उदाहरणार्थ एखाद्या आंब्याचा विचार करा. कल्पना करा की असं एक आंब्याचं झाड आहे ज्याला खूप मोठे आंबे येतात आणि जर तुम्हाला अशी आणखीन झाडे वाढवायची असतील तर तुम्ही त्याचं शाकीय प्रजनन करू शकता. म्हणजे तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की त्या सर्व झाडांमध्ये मोठे आंबे येतील. या उलट जर तुम्ही आंब्याच्या बिया वापरायला सुरुवात केली किंवा कोय वापरायला सुरुवात केली तर तुम्ही याची हमी देऊ शकत नाही, कारण बिया या लैंगिक प्रजननामुळे तयार होतात जिथे डीएनएचं एकत्रीकरण होतं, म्हणजेच गुणधर्मांचं मिश्रण होतं आणि त्याचमुळे याची हमी देता येत नाही की नवीन झाडांमध्ये सर्व आंब्यांमध्ये हा अपेक्षित गुणधर्म असेल. यावरून आपण शाकीय प्रजननाचा दुसरा फायदा लिहू शकतो का? तर दुसरा फायदा असा आहे की आपल्याला इच्छित असलेले गुणधर्म पुढच्या पिढीला मिळू शकतात. ठीक आहे. आणि तिसरा फायदा जो कदाचित याच्यात स्पष्ट नसेल तो म्हणजे जेव्हा तुम्ही शाकीय प्रजनन करता तेव्हा बिया वापरल्याच्या तुलनेत त्यांना लवकर किंवा वेगाने फळं आणि फुलं येऊ शकतात. तसं आपण लिहूया. वनस्पतीला फुले आणि फळे लवकर येऊ शकतात. याचा अर्थ जर तुम्ही या उद्योगात असाल, म्हणजे फुलं आणि फळं विकण्याच्या व्यवसायात असाल, तर तुमच्यासाठी हे खूपच फायदेशीर किंवा इकॉनॉमिकल ठरू शकतं. आणि हे खरं आहे का? तर हो, कारण जेव्हा तुम्ही बिया वापरत नाही तिथे अंकुरण होत नाही, त्यामुळे अंकुरण होण्याचा सगळा वेळ वगळला जातो आणि तो पुढे ढकलला जातो. हे असं आहे जसं आपण बालपण वगळून थेट मोठं झालो. मला माहिती आहे की हे खूप मजेदार असेल, हो की नाही? पण तो वेळ पुढे ढकलल्या गेल्यामुळे आपल्याला फुलं आणि फळं लवकर मिळू शकतात. तर हेच आहे शाकीय प्रजनन. याचा आपण एक छोटासा सारांश घेऊया. शाकीय प्रजनन हे वनस्पतींमध्ये होणारं अलैंगिक प्रजनन आहे, ज्यामध्ये आपण बियांच्या उपयोगाशिवाय प्रजनन करतो आणि हे प्रजनन शाकीय अवयव वापरून केलं जाऊ शकतं, जे की आहेत खोड, मूळ आणि पान. आणि हे अशा वनस्पतींसाठी योग्य आहे ज्या वनस्पती फलनक्षम बिया तयार करू शकत नाही, जसं की गुलाब किंवा केळ किंवा ऊस, अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जर एक उदाहरण लक्षात ठेवायचं असेल तर ते आहे पानफुटी किंवा ब्रायोफायलम, ज्याच्या पानाच्या टोकापासून लहान कोंब तयार व्हायला सुरुवात होते आणि शेवटी जेव्हा ते पान पुरेसं जड होतं तेव्हा ते जमिनीवर पडतं आणि त्यातून नवीन पानफुटीचे रोपं वाढू शकतात. आणि हे प्रजनन अलैंगिक असल्यामुळे तुम्हाला हवे असलेले कोणतेही गुणधर्म पुढच्या पिढीला मिळू शकतात. आणि या वनस्पतीचा आपण अंकुरण्याचा वेळ वगळत असल्यामुळे त्याला लवकर फुलं आणि फळं येऊ शकतात. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.